ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने आता निवडणुकीला सुरुवात झालेली आहे। आपण सध्या कळवा प्रभागामध्ये आहोत आणि कळवा प्रभाग समितीच्या बाहेरच भला मोठा स्टेज शिवसेनेच्या वतीने इथं आता टाकण्यात आलेला आहे। पाहायला गेलं तर सुरुवात झालेली आहे निवडणुकीच्या प्रचाराला आणि यातच खासदार श्रीकांत शिंदे हे मेळावा घेणार आहेत। कळवा प्रभाग समितीच्या बाहेर भला मोठा स्टेज या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जय्यत तयारी सुरू झालेली आहे। शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी देखील अनेक उमेदवार इच्छुक उमेदवार आता रिंगणात उतरणार आहे। पाहायला गेलं तर कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्र हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा हा बालेकिल्ला समजला जातो आणि त्यातच पाहिलं तर राष्ट्रवादीची मोठी ताकद या ठिकाणी दिसून येते। मात्र गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचेच नगरसेवक माजी नगरसेवक ते शिवसेना पक्षात सामील झाले, त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर काही नगरसेवक जे आहेत ते अजित पवार गटामध्ये गेले। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर आता यंदा येणाऱ्या काळात आता महानगरपालिका क्षेत्रामध्ये राष्ट्रवादीची शिवसेनेची आणि भाजपची या ठिकाणी कशा प्रकारचे या ठिकाणी सत्ता असणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सध्या तरी मोठी जय्यत तयारी कळवा प्रभाग समितीच्या बाहेर या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीने या ठिकाणी अनेक लोकांना या ठिकाणी संबोधले जाणार आहे। कळवा खारेगाव आणि विटावा या भागात खास करून हे मेळावे घेण्यात येणार आहे। सायंकाळी 5च्या नंतर हे मेळावे घेण्यात येणार आहे। त्यामुळे एकीकडे नमो भारत नमो ठाणे अशा प्रकारचे बॅनर ठाण्यामध्ये विविध ठिकाणी भाजपकडनं लावण्यात आलेले आहेत। त्यांच्याकडनं देखील आता बॅनरच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात झालेली आहे। तर दुसरीकडे मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेना आता प्रचाराला सुरुवात करत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर याच ठिकाणी राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी देखील मोठी रॅली या ठिकाणी काढण्यात आली होती। त्यामुळे आता या ठिकाणी पाहायला गेलं तर कळवा मुंब्रामध्ये राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी कशाप्रकारे लढणार, त्यासोबत शिवसेना आणि भाजप कशाप्रकारे लढणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र अजून देखील कोणाचेही फॉर्म्युला ठरले नाही, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अनेक ठिकाणचे अर्ज जे ते भरलेले आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर आता महानगरपालिकेवरती कोणाचा झेंडा फडकेल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। त्यामुळे अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।